तूच किती चिडकी आहेस. तूच प्रत्येक गोष्टीला किती पटकन रिॲक्ट करतेस. तुला राग खूप आहे बाबा. तू अशी का वागतीयेस? अशा अनेक उपमा तुम्हाला देखील दिल्या जातात का? बऱ्याचदा कसं होतं ना, की बऱ्याचदा कसं होतं ना, की समोरचा व्यक्ती आपल्या रिॲक्शनवरती बोलतो. तो त्याच्या ॲक्शन्सकडे लक्षच देत नाही. तेव्हा साहजिकच आपल्याला वाईट वाटतं, त्रास होतो, राग येतो. उगाचच आपल्याला डिवचलं जातं आणि मग समोरचा व्यक्ती आपल्या रिॲक्शनला धरून आपल्याला जज करायला लागतो. आपल्याबद्दल नको-नको ते बोलायला लागतो, इतरांना सांगायला लागतो. आणि अशा परिस्थिती निर्माण होतात, त्यावेळेला आपण काय करतो, नैराश्यामध्ये जातो. कारण आपण स्वतःला योग्य प्रूव्ह करूच शकत नाही. आणि मग तिथं आपल्याला त्रास व्हायला लागतो. तिथं आपल्याला हर्ट व्हायला लागतं, आपल्याला दुःख होतं, वेदना होतात. आपण योग्य आहोत किंवा आपण काय करतोय, कोणत्या इंटेन्शननी करतोय, हे जेव्हा आपण समोरच्याला सांगतो त्यावेळेला आपल्याला अजिबातच समजून घेतलं जात नाही. आपल्या जवळचे लोकच आपली चांगली बाजू मान्य करत नाहीत. ते कधीही आपलं कौतुक करत नाहीत. आणि आपण अख्खं जीवन आपलं त्यांना आपण किती योग्य आहोत हे पटवून देण्यामध्ये घालवतो. हो की नाही? असं प्रत्येकाचं होत असेल असं मला वाटतंय. आणि म्हणूनच या परिस्थितीतून कसं बाहेर पडायचं ते आपण आजच्या व्हिडिओतून पाहणार आहोत. नमस्कार मंडळी, मी सायली, तुमची जवळची मैत्रीण. आणि आज आपण इतरांच्या ॲक्शन्सवर नाही तर आपण आपल्या रिॲक्शनवरती बोलूयात. मान्य आहे, इतरांच्या ॲक्शन्समुळेच आपल्या रिॲक्शन्स तयार होतात, पण तरी देखील आपल्याला इथं जायचंय ना, तर मग आपल्याला कोणत्या गोष्टींना महत्त्व दिलं पाहिजे, कोणत्या गोष्टींना महत्त्व नाही दिलं पाहिजे आणि ही अशी परिस्थिती निर्माण झाल्यावरती याच्यातून बाहेर कसं आपण आलं पाहिजे, हे शिकायला हवं. कारण आपल्या जीवनाचं ध्येय आपण सतत स्वतःला दुसऱ्यांना चांगलं सिद्ध करणं हे नाहीये ना? ओके. तर बघा, अशा परिस्थितीमधून स्वतःला सावरण्यासाठी आपल्याला काय करायचंय तर पहिल्यांदा काही गोष्टी मान्य कराव्या लागतील, काही गोष्टी स्वीकाराव्या लागतील. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे आपण कितीही चांगले असलो तरी प्रत्येकाच्या नजरेत आपण चांगले नाही. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे आपण कितीही चांगले असलो तरीही प्रत्येकाच्या नजरेत आपण चांगले होऊ शकत नाही. ही गोष्ट आपल्याला स्वीकारावी लागेल. त्यानंतर दुसरी गोष्ट आपल्याला स्वीकारायची आहे, की बऱ्याचदा आपल्याकडून कोणताही वाईट अनुभव लोकांना येत नाही, पण इतरांमुळे आपल्याला एकटं टाकण्याचा प्रयत्न असू शकतो. बऱ्याचदा ऑफिसेसमध्ये, कामाच्या ठिकाणी किंवा घरामध्ये, नातेवाईकांमध्ये असा अनुभव येतो, की आपली चूक काहीच नसते. आपला वाईट अनुभव इतरांना झालेलाच नसतो. पण कोणतरी एक व्यक्ती असा असतो, की जो प्रत्येकाला तो किती चांगला आहे आणि आपण किती वाईट आहोत हे पटवून देण्याचा प्रयत्न करतो आणि त्यावेळेला मात्र आपल्याला सगळ्यांकडून एकटं पाडलं जातं. पण इथं आपल्याला प्रश्न करायचा नाहीये. इथं आपल्याला कोणाला काही प्रूफ करायचं नाहीये. इथं आपल्याला ही परिस्थिती जी आहे ही मान्य करायची आहे. ही परिस्थिती स्वीकारायची आहे. त्यानंतर तिसरी गोष्ट जी आपल्याला स्वीकारायची आहे ती म्हणजे एकच व्यक्ती आपल्याशी वाईट, पण इतर सर्वांशी छान वागू शकतो. आणि आपल्याला आलेल्या अनुभवांवर कोणीही विश्वास ठेवणार नाही. असं होणार आहे. कधी ना कधी आपल्याला या परिस्थितीला फेस करावंच लागणार आहे. 3 गोष्टी मान्य करण्यासाठी आपल्याला थोडा वेळ द्यावा लागेल. त्यासाठी आपल्याला खूप प्रयत्न करावे लागतील. यासाठी आपल्याला मेडिटेशन, प्राणायाम, ध्यान वाढवावं लागेल. यासाठी आपल्याला सतत स्वतःवरती काम करावं लागेल. आपल्याला स्वतःला तयार करावं लागेल आणि एकदा का आपल्यामध्ये ती कॅपॅबिलिटी आली, की या सगळ्या गोष्टींचा आपण अगदी सहजरित्या स्वीकार करू, हे सगळं मान्य करू, या 3 गोष्टी आपण मान्य करू, त्यावेळेला जीवनामध्ये पुढे जाण्यासाठी आपल्याला कोणीही अडवू शकत नाही. आपण स्वतःला एक प्रश्न विचारायचा आहे आणि त्याचं उत्तर आपण प्रामाणिकपणे द्यायचंय, की आपल्याला आपलं जीवन चुकीच्या ठिकाणी स्वतःला योग्य सिद्ध करण्यामध्ये घालवायचं आहे का? या प्रश्नाचं उत्तर मनातल्या मनात देऊ नका. तर आज वही पेन घेऊन बसा आणि लिहून काढा. बघा, इथं बघा, सगळ्या प्रश्नांची उत्तरं
मला जीवनामध्ये जे अनुभव येतात त्यामध्ये मी कुठं चुकतीये आणि मला काय केलं पाहिजे याचा सगळ्याचा विचार मी लिहून करते. अशा अनेक डायऱ्या माझ्या भरलेल्या आहेत, की ज्याच्यामध्ये मी स्वतःला अनेक प्रश्न विचारलेले आहेत आणि त्याची उत्तरं लिहीत असताना मला अनेक मोठमोठ्या अडचणींवरचे सोल्युशन्स मिळालेले आहेत. आणि म्हणून टास्क जे काही आपण बोलतो प्रत्येक व्हिडिओमध्ये, जे काही तुम्हाला सांगितलं जातं ते तुम्हाला पूर्ण करायचंय. बघा, जर आपल्याला आपल्या प्रगतीकडे वाटचाल करायची असेल, तर काही प्रश्नांची उत्तरं स्वतःला द्यावी लागतील. या प्रश्नाचं उत्तर एव्हाना आपल्याला मिळालेलं आहे, की आपल्याला स्वतःला योग्य सिद्ध करण्यामध्ये नको त्या ठिकाणी, चुकीच्या ठिकाणी, चुकीच्या ठिकाणी जिथे आपल्याला खरंच कोणीही योग्य म्हणणार नाहीये, तिथेच आपल्याला प्रयत्न करत राहायचे आहेत की नाही? या प्रश्नाचं उत्तर आत्तापर्यंत आपल्याला मिळालं असेल. आता त्याच्या पुढे जाऊन स्वतःला एक प्रश्न विचारायचा आहे. तुमच्या वेळेचं नियोजन काय असेल? तुमची प्रगती घडवून आणण्यासाठी तुमच्या वेळेचं नियोजन काय असणार आहे? तुम्ही कशा पद्धतीने काम तुमचं करणार आहात? मग ते तुमचं घरातलं साधं काम का असेना, पण ते काम झाल्यानंतर जो मोकळा वेळ मिळतोय, त्या वेळामध्ये तुम्ही स्वतःला शांत करण्यासाठी, स्वतःला स्ट्राँग बनवण्यासाठी, इमोशनली स्ट्राँग बनवण्यासाठी कोणते प्रयत्न करणार आहात? त्या पद्धतीने तुमच्या वेळेचं नियोजन काय असेल? याचा एक आराखडा बनवायचा आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न स्वतःला विचारायचा आहे, की माझा दिनक्रम काय असेल? आपल्याला रोज उठून तेच करायचंय का? जेणेकरून वयाच्या कोणत्यातरी टप्प्यावर गेल्यावर आपल्याला असं वाटेल, की अरे, मी काहीच केलेलं नाहीये. मी माझा वेळ, माझे दिवस असेच वाया घालवलेत. ही परिस्थिती स्वतःवरती ओढावून घेऊन पश्चाताप करत बसायचंय का? अजिबात नाही. मला सांगा काय होणार आहे? काही लोक तुम्हाला नावं ठेवणार आहेत, काही लोक तुम्हाला जज करणार आहेत, तुमच्याबद्दल मागे चर्चा करणार आहेत, तुम्हाला नको-नको ते बोलणार आहेत. याने होणार काय आहे? याने काहीही होणार नाही. पण जर तुम्ही या गोष्टींचाच विचार करत बसलात, तर मात्र तुम्हाला तुमचं आयुष्य वाया जाणार आहे. समोरचा व्यक्ती आपल्याबद्दल चर्चा करून त्याचा वेळ, त्याचे दिवस, त्याचं आयुष्य वाया घालवतोय आणि आपण काय करतोय? आपण ते काय बोलत बसलेत याचा विचार करून रडण्यामध्ये, नैराश्यामध्ये, स्वतःला त्रास करून घेण्यामध्ये वेळ वाया घालवतोय. म्हणूनच आपला दिनक्रम काय असला पाहिजे? आपण काय बोलतो, काय वागतो, काय करतो, आपण एक-एक मिनिट कुठे स्पेंड करतोय, कशासाठी स्पेंड करतोय, याचा विचार केला पाहिजे. आणि आपण तिथं कमी पडतोय. आपल्याला अजिबात दिनचर्येचं गांभीर्य नाहीये. अ, रोज तुम्ही घरी जरी असाल, तरी तुम्ही एखादी गोष्ट तरी वेगळी स्वतःसाठी केली पाहिजे, की ज्यामधून तुमचा स्वतःवरचा जो डगमगणारा विश्वास आहे, तो विश्वास कायमस्वरूपी तसाच राहील. अ, योग्य कर्म करण्यासाठी जर तुम्ही तुमच्या दिनचर्येतला जो वेळ आहे, तो दिलात, तर 100% तुमची प्रगती होणार आहे. आता योग्य कर्म म्हणजे प्रत्येकच वेळेला इतरांशी जाऊन चांगलं वागणं किंवा इतरांना मदत करणं असं आहे का? तर नाही. आपण आपलं आयुष्य कशा पद्धतीने जगतोय, आपल्याला चूक आणि बरोबर यातला फरक कळतोय का? हा देखील एक कर्माचाच भाग आहे. बघा, जर आपल्याला आपली दिनचर्या चुकीची वाटतच नसेल, आपण स्वतःसाठी काहीच करत नसू, आपण आपल्या विचारांची प्रगती करून घेण्यासाठी काहीच करत नसू आणि आपल्याला ते योग्य वाटत असेल किंवा आपल्याला स्वतःच्या विचारांवर काम करण्यासाठी काहीतरी करावं असं जर आतून वाटत नसेल, तर मग ते चूक आहे. ते चुकीचं कर्म आहे असं मी म्हणेन. कारण आपल्याला स्वतःसाठी आणि स्वतःच्या विचारांसाठी वेळ दिलाच पाहिजे. आपल्याकडे इतका वेळ असतो, की असा कोणीही नाहीये, जो दिवसातून 5 पानं वाचू शकेल आणि वाचलेल्या पानांवरती त्याचं स्वतःचं मत काय आहे, हे लिहू शकेल. असा कोणीही व्यक्ती नाही ज्याच्याकडे एवढा वेळ नाही. फक्त तुम्हाला वेळेच्या नियोजनाची गरज आहे आणि तुमचा दिनक्रम कसा असायला पाहिजे, तुमच्या दिनक्रमामध्ये अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुमच्यासाठी, तुमच्या विचारांसाठी घातक आहेत,
हे तुम्हाला माहिती पाहिजे. आपल्याला कळतच नाही, आपल्याला माहितीच नसतं, की जे आपण करतोय ते आपल्यासाठी घातक आहे किंवा जे आपण आयुष्य जगतोय ते चुकीचं आहे. तेच रटाळवाणं, तेच आपण करत बसलोय. हे आपल्याला कळतच नाही, आपल्याला याची जाणीवच नाहीये. किती छान, सुंदर, नवनवीन गोष्टी आपण करू शकतो. पण आपण काय करतोय? एकदा स्वतःला प्रश्न विचारा, की तुम्ही करताय काय आणि त्याचा येत्या 5 वर्षात काही उपयोग होणार आहे का तुम्हाला? आज तुम्हाला कोणीतरी खूप छान म्हणेल, आणखी 2 वर्षांनी तोच व्यक्ती तुम्हाला बाद म्हणेल आणि आज तुम्हाला जो व्यक्ती बाद म्हणतोय, तोच व्यक्ती आणखी 5 वर्षांनी कदाचित तुम्हाला छान म्हणू शकेल. त्यामुळे लोकांची मतं बदलणार आहेत. त्यामुळे तुम्ही तुमच्याबद्दलचं तुमचं मत बदलवू नका ना. आज जो व्यक्ती तुम्हाला वाईट म्हणतोय, त्याला तुम्ही मला चांगलं म्हणा म्हणून प्रूफ करणार आहात. त्याला तुम्ही जाऊन सांगणार आहात, की मी कसा चांगला आहे आणि आज तुम्हाला चांगलं म्हणणारा व्यक्ती काही दिवसांनी तुम्हाला बादही म्हणू शकतो. मग त्यावेळेला काही दिवसांनी जाऊन तुम्ही त्याला प्रूफ करणार आहात का तुम्ही किती चांगले आहात? त्यामुळे सोडून देऊयात. पुन्हा हा जन्म मिळणार नाहीये. त्यामुळे आज जो दिवस मिळालाय ना, त्या दिवसामध्ये मी उत्तमातली उत्तम गोष्ट काय करू शकते, याचा रोज विचार करायचा आहे. त्यानंतरचा प्रश्न स्वतःला विचारायचा आहे तो म्हणजे, माझ्या ध्येयप्राप्तीच्या प्रयत्नांमध्ये नेमका मी कुठे चुकतोय? किंवा नेमकी मी कुठे चुकतीये? काहीतरी ध्येय असलंच पाहिजे. पैसा कमावणे हे ध्येय असूच शकत नाही. पण चांगलं, काहीतरी चांगलं ध्येय असलं पाहिजे. मला माझ्या घराची सजावट करायची आहे. मला बागकाम करायचं आहे. मला माझे छंद जोपासायचे आहेत. मला माझ्या तब्येतीकडे लक्ष द्यायचं आहे. अशी ध्येय आपण नाही ठेवू शकत का? मला रोज अर्धा तास व्यायाम करायचा आहे. मला रोज 15 मिनिटांचं वाचन करायचं आहे. ज्या काही आध्यात्मिक गोष्टी मी करते, बरेच जण पूजा करण्यामध्ये किंवा अनेक आध्यात्मिक पुस्तकं वाचण्यामध्ये, गाणी म्हणण्यामध्ये खूप वेळ घालवतात. पण जे आपण वाचतोय, अ, जी पूजा आपण करतोय, त्याचा अर्थ आपल्याला माहिती आहे का? तो जो अर्थ आहे, तो आपण आपल्या जीवनामध्ये घेऊन आलोय का? आपण ज्यावेळेला आपल्या जीवनामध्ये तत्व घेऊन येऊ, त्यावेळेला आपल्या ध्येयाकडे होणारा जो प्रवास आहे, तो आणखी सोपा होईल. उठायचं आणि दिवस ढकलायचे हे ध्येय असूच शकत नाही. जर तुम्हाला तुमच्या तब्येतीवरती काम करायचं असेल, जर तुम्हाला सतत नैराश्य जाणवत असेल, त्या नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी काहीतरी करायचं असेल, तर छोट्या-छोट्या गोष्टी त्या पद्धतीने तुम्ही प्लॅन केल्या पाहिजेत ना. मुळात आपण हे ध्येय ठरवतच नाही, की मला छान जगायचंय, मला आनंदी राहायचंय, मला नैराश्य माझ्या जीवनामध्ये नकोय किंवा मला माझ्या तब्येतीसाठी काहीतरी करायचंय. हे असे ध्येय आपण ठरवतच नाही. आज काय बाबा माझं हे दुखतंय, उद्या काय बाबा ते दुखतंय. पण ते दुखतंय, मग त्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. ते आपण करतो का? नाही करत. आपण खूप नकारात्मक आयुष्य जगतोय असं म्हणायला हरकत नाहीये. आपल्याला रुटीन नाहीये, आपल्या वेळेचा अ, भान आपल्याला नाहीये, आपला दिनक्रम कसा आहे याचा आपल्याला अजिबातच सिरियसनेस नाहीये. पण आता ध्येय छोटी-छोटी ठरवा, लिहून काढा. वही पेन घेऊन बसायचं आहे. मी आज तुमच्यासमोर वही घेऊन बसली आहे की नाही, तुम्ही पण वही पेन घेऊन बसायचं आहे आणि तुमचा दिनक्रम ठरवा. वही पेन घेऊन बसा आणि या प्रश्नांची उत्तरं तिथं लिहून काढा. जे काही प्रश्न आज मी तुम्हाला व्हिडिओजमधून विचारतीये, ते प्रश्न वाटल्यास व्हिडिओ बघत असताना एका पानावरती लिहा आणि त्याच्यानंतर त्याची उत्तरं लिहायला सुरुवात करा किंवा व्हिडिओ पॉज करून या प्रश्नांची उत्तरं लिहा. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न स्वतःला विचारायचा आहे, की माझं जीवन बदलण्यासाठी मी काय करू शकते? आता ज्या परिस्थितीमध्ये मी आहे, कदाचित काही गोष्टींचा मला त्रास होत असेल. मग हा त्रास मला होऊ नये म्हणून मी काय केलं पाहिजे? काय मी करू शकते? याचा विचार करा. लिहून काढा. आणि माझ्यातली अशी कोणती गोष्ट मी हरवलेली आहे, ज्या गोष्टीचा, ज्या स्किलचा वापर करून मी स्वतःचं व्यक्तिमत्व इतरांपेक्षा वेगळं घडवून आणू शकते. या प्रश्नाचं उत्तर लिहीत असताना तुम्ही स्वतःला सापडणार आहात. ह्या जगामध्ये एकही व्यक्ती असा नाही, की ज्याच्यामध्ये कोणतं ना कोणतं स्किल नाही.
तुम्हाला फक्त तुमच्या स्किलचा विसर पडलाय. आपली हुशारी नको त्या गोष्टींमध्ये वाया घालवण्यापेक्षा जर या हुशारीचा वापर करून आपण स्वतःची प्रगती करून घेतली तर? माफ करा, थोडंसं रूढ वाटेल, पण काही वेळेला असे प्रश्न तुम्हाला विचारण्याची गरज आहे. कारण आपल्या सर्वांनाच एक चांगल्या दर्जाचं आयुष्य जगायचंय आणि मग चांगलं आयुष्य जगण्यासाठी आपल्याला स्वतःच्या जवळ जाणं, स्वतःबद्दल चांगला विचार करणं, इतरांबद्दल देखील चांगला विचार करणं, आपण कुठे चुकतोय हे मान्य करणं, ते स्वीकारणं आणि आपल्या हुशारीचा उपयोग चांगल्या कामांसाठी करणं गरजेचं आहे. आणि आज तुम्हाला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत, स्वतःचा शोध घ्यायचा आहे आणि तुमच्या रुटीनमधल्या ज्या नको असणाऱ्या फालतू गोष्टी आहेत, त्या काढून टाकायच्या आहेत. करणार ना? करायलाच पाहिजे. चला तर मग या प्रश्नांची उत्तरं लिहून काढा आणि तुमच्या जीवनाच्या प्रगतीकडे पहिलं पाऊल उचला. आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल खूप कृतज्ञता, खूप धन्यवाद. पुन्हा भेटेन अशाच एका नवीन छान विषयासोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.